नमस्कार. स्मिथ औराच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. ही आहे आपली एज्युकेशनल पॉडकास्ट सिरीज. आज आपण पुन्हा आहोत मैथिली मॅडम यांच्यासोबत. नमस्कार मॅडम. नमस्कार. मागच्या सिरीजमध्ये आपण जर्मनीच्या एज्युकेशन सिस्टीम बद्दल जाणून घेतलं होतं. मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले की याबद्दल आम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी आहे. तर यासाठी आपण पुन्हा एकदा हे पॉडकास्ट करतोय. जर्मनीच्या शिक्षणाबाबत आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मनात बरेच प्रश्न असतात आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पॉडकास्टमध्ये मिळणार आहेत. जेव्हा एखादा स्टुडंट विचार करतो की जर्मनीला जायचं, तर ही तयारी म्हणजे जर्मनीला जायची तयारी, मग ती एक्झाम असेल किंवा बाकी काही गोष्टी असतील, तर ती कुठल्या वर्षापासून करायला हवी? साधारणतः आपण पकडूयात की 3ऱ्या वर्षापासून त्यांनी तयारी करण्यास सुरुवात केली पाहिजे. ओके. तर ती जर्नी अगदी स्मूथली पुढे जाता येते, म्हणजे स्टुडंटला जाता येईल त्यामध्ये. तर आता जर इंग्लिश टॉट कोर्सला त्याला जायचं असेल, पब्लिक असो किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असो, दोन्हीकडेही तुम्हाला इंग्लिशला जर जायचं असेल, इंग्लिश टॉट कोर्सला जायचं असेल, तर तुम्हाला IELTS मॅन्डेटरी आहे. ओके. तर ती देण्यास तुम्हाला तयारी त्याची एक 6-7 महिने तरी कमीत कमी केली पाहिजे. अच्छा. ओके. म्हणजे IELTS कोर्स हे नेमकं काय आहे, म्हणजे काय असतं नेमकं? IELTS ही एक इंग्लिश प्रोफिशियन्सी टेस्ट आहे. इट इज टू टेस्ट युअर इंग्लिश लँग्वेज प्रोफिशियन्सी. ओके. तर त्यामध्ये तुम्हाला रिटन, रीडिंग, लिसनिंग आणि स्पीकिंग अशा 4 त्याच्यात मॉड्यूल्स असतात. तर त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक बँड मिळतात. तर त्या बँड अनुसार तुम्हाला जर स्कोरिंग झालं तुमचं, तर तुम्ही IELTS क्लिअर करता. साधारणतः जर्मनीमध्ये शिकण्यासाठी तुम्हाला 6.5 हा बँड लागतो IELTS मध्ये. मी ऐकलं की जर्मनीमध्ये शिक्षण फ्री आहे. येस मॅम, जर्मनीमध्ये शिक्षण फ्री आहे, डेफिनेटली आहे फॉर पब्लिक युनिव्हर्सिटीज, प्रायव्हेटमध्ये नाही. आणि त्याचे कट ऑफ्स हाय जातात. ओके. ओके. तर त्यासाठी तुम्हाला एकतर मॅन्डेटरी आहे IELTS. ओके. सेकंडली त्यांच्या काही टेस्ट असतात, जशा टेस्ट AS आहे. ओके. लँग्वेजच्या टेस्ट असतात. ऑलराईट. देर आर सम कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, एंट्रन्स एक्झाम्स आहेत, तर त्या तुम्हाला देणं ही मॅन्डेटरी आहे. ऑलराईट. प्लस जर्मनीमध्ये शिकण्यासाठी बरेचसे इंटरनॅशनल स्टुडंट्स येतात. ऑलराईट. तर त्यामध्ये आपण कॉम्पिटिशनमध्ये खूप मागे लॅक करतो ॲज इंडियन्स. कारण जे इंटरनॅशनल स्टुडंट्स जर्मनीमध्ये येतात ते US आहे, UK आहे, ऑस्ट्रेलिया आहे, ह्या ठिकाणाहून सुद्धा येतात. का? कारण त्यांच्या कंट्रीमध्ये एज्युकेशन इज कॉस्टली. त्यामुळे ते जर्मनीकडे त्यांचा कल असतो येण्याकरता. पण त्यांचं जे एज्युकेशन आहे ते भारताच्या एज्युकेशनच्या पेक्षा थोडं उच्च दर्जाचं असतं. त्यामुळे त्यांचा जो CGPA येतो, जर्मन CGPA जो आपण म्हणतो, तो हाय असतो कम्पेअर्ड टू द इंडियन काउंटरपार्ट्स. ओके. त्यामुळे इंडियन्सला पब्लिक युनिव्हर्सिटीला इंग्लिश टॉट कोर्सला ऍडमिशन मिळणं थोडंसं कठीण जातं. तिथे थोडंसं कॉम्पिटिटिव्ह लेवल्स ज्या आहेत त्या हाय आहेत. ओके. फॉर इंग्लिश टॉट कोर्स. जर्मन टॉट कोर्समध्ये कम्पॅरेटिव्हली तुमचं कॉम्पिटिशन लो आहे. सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न मला विचारायचा आहे की आपण जेव्हा ठरवतो की आपल्याला जर्मनीला जायचं आहे, तेव्हा आपली आर्थिक तयारी काय लागते? आर्थिक तयारी येस मॅम बऱ्यापैकी लागते आपल्याला. कारण पहिल्या वर्षी साधारणतः तुम्हाला ब्लॉक अकाउंटचा खर्च आहे, तो एक मॅक्सिमम चंक आहे जर्मनी एज्युकेशनसाठी, तर तो एक लागतो. आणि प्लस तुमची ट्युशन फीस. तर अशा प्रकारे तुम्हाला थोडासा फर्स्ट इयरचे फंड्स जे आहेत ते थोडे जास्त लागतात. मग जर्मन येणं कितपत इम्पॉर्टंट आहे? येस, जर्मन येणं मॅम डेफिनेटली इम्पॉर्टंट आहे. कारण जर्मनीमध्ये राहताय आणि जर्मन येत नाही असं चालणार नाही. ठीक आहे. कारण रोजच्या जीवनात म्हणा, तुम्हाला बाहेर जायचंय, दुकानात जायचंय किंवा हे, तर वी ऑलवेज टेल द स्टुडंट्स की तुम्ही थोडंसं का होईना एक जर्मन लँग्वेज शिकून गेलेलं कधीही चांगलं. ओके. मग मला मोडकं तोडकं जर्मन आलं तर चालेल की मला जे लँग्वेजेस असतात A1, A2 हे सगळं यायला पाहिजे आणि एक्झाम द्यायला पाहिजे, असं काही आहे का? इट इज ॲडवायजेबल की तुम्ही प्रॉपर जर्मन शिकून जावं. ओके. एक्झाम्स द्यावेत. ऑलराईट. आणि प्रॉपर कोर्स करून गॉयथेमधून किंवा टेस्ट स्टाफ म्हणून जे हे आहेत जर्मनचे कोर्सेस असतात, तर त्या ह्याच्यामधून तुम्ही शिकलेलं जास्त बरं. त्याचे बरेच ॲडव्हान्टेजेस आहेत. ऑलराईट. तर येस, वी ॲडवाइज स्टुडंट्स टू लर्न जर्मन. आपण सांगतो स्टुडंट्सला की जर्मन शिकून जावा. कारण जॉबसाठी असो किंवा तुमचं पब्लिक युनिव्हर्सिटी मध्ये एंट्रीसाठी असो, जर्मन लँग्वेज येणं खूप महत्त्वाचं
आहे. ठीक आहे. मग मला एक सांगा की जेव्हा मी A1 A2 करून एक्झाम चांगली क्लिअर केली तर त्याचे प्लस पॉइंट्स काय आहेत? जर तुम्ही A1 A2 केलं ओके आणि एक्झाम क्लिअर केल्या आणि तुम्ही तिथे जर्मनीमध्ये जाताय ऑलराईट, तर तुम्हाला जर्मनीमध्ये गेल्यानंतर तुमच्या पुढच्या लेवल्स लँग्वेजच्या कम्प्लीट करता येतील. ओके. प्लस तुम्हाला जॉब्स तिथे अवेलेबल होतील. वन्स यू कम्प्लीट युअर B1 लेवल ओके, तुम्हाला जॉब्स जर्मनीमध्ये अवेलेबल होतात इन युअर फील्ड. ओके. म्हणजे असं नाही की तुम्ही करताय इंजिनिअरिंग आणि जॉब तुम्ही करताय एका रेस्टॉरंटमध्ये, तसं नाही होणार. तुम्ही इंजिनिअरिंग करताय तर तुमचं इंजिनिअरिंग फील्डमध्ये तुम्हाला जॉब मिळेल. राईट. ओके. सो त्यासाठी जर्मनी येणं थोडंसं मॅन्डेट महत्वाचं आहे. प्लस सेकंड इम्पॉर्टंट थिंग काय आहे, जेव्हा जर्मन येईल तर तुम्ही जर्मन टॉट कोर्सेसमध्ये जर जाल किंवा बायलिंग्वल कोर्सेस आपण त्याला म्हणतो, जिथे जर्मन आणि इंग्लिश दोन्हीही लँग्वेजमध्ये ते कोर्सेस होतात. ओके. तर त्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. तर ते ट्युशन फीज मग तुमच्या निल होऊन जातात. अच्छा. ओके. म्हणजे जवळपास नसतातच. ओके. म्हणूनच शिक्षण फ्री होऊ शकतं. म्हणजे जेव्हा तुम्ही जर्मन लँग्वेज शिकता तेव्हा तुम्हाला जर्मनीमधील शिक्षण फ्री होऊ शकतं. ओके. आयएल्सच्या तयारीसाठी आपल्याला किती वेळ लागतो, म्हणजे किती महिन्याचा कालावधी आपल्याला घ्यायला लागेल? डिपेंड करतं. स्टुडंट मराठी मीडियम मध्ये शिकलाय का सेमी इंग्लिश मध्ये शिकलाय का इंग्लिश लँग्वेज मध्ये शिकलाय थ्रू आउट हिज एज्युकेशन. ठीक आहे. तर जर स्टुडंट मराठी मीडियम मध्ये शिकला असेल तर त्याला डेफिनेटली 1 वर्षाचा कालावधी लागेल टू कम्प्लीट द होल प्रोसेस. ओके. सेमी इंग्लिश मधला असेल तर साधारणतः 7 ते 8 महिने त्याला पुरेसे आहेत. जर टोटल त्याचं एज्युकेशन जर इंग्लिश मध्येच झालं असेल ओके कम्प्लिटली, तर आय थिंक 3 to 4 months इज मोर दॅन इनफ. मी APS बद्दल ऐकलंय. APS साठी कागदपत्र लागतात आणि ती दिल्लीला पाठवावी लागतात. तर त्यामध्ये कोणती कागदपत्र असतात? APS बेसिकली असतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी. ठीक आहे. तर त्यामध्ये आपण काय करतो की मुलाचे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत, पासपोर्ट असो, त्याचं आधार कार्ड असो, त्याचं 10वीचं मार्कलिस्ट असो, त्याचं 12वीचं मार्कलिस्ट असो, जर तो MS साठी जात असेल तर त्याचं ग्रॅज्युएशनचं मार्कलिस्ट जे असतं ते, ह्या सर्व डॉक्युमेंट्सला आपल्याला दिल्लीला पाठवावं लागतं आणि तिथे ही सर्व प्रोसेस कम्प्लीट केली जाते. या पूर्ण प्रक्रियेला साधारणतः 1.5 महिना लागतो. ओके. तर जर तुम्ही जर्मनीला जाण्याचा विचार करत असाल तर हा सर्व कालावधी तुम्हाला डोक्यात ठेवून गेलेलं बरं. म्हणजे जे कोणी हे पॉडकास्ट बघत असतील त्यांनी लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंग 3rd इयरला जाता तेव्हापासून ही तयारी चालू करायला हरकत नाही. म्हणजे ही सगळी प्रोसेस स्मूथपणे होईल. येस. कुठेही गडबड होणार नाही. बरोबर. आता मला एक सांगा की ब्लॉक्ड अकाउंट आपण जे म्हणतो तर त्यामध्ये आपल्याला पैसे का ठेवायला लागतात? हे आता आहे की जर्मनीला तुम्ही जेव्हा जाता तर तिथल्या गव्हर्नमेंटनी ब्लॉक्ड अकाउंट कंपल्सरी केलं, म्हणजे तिथल्या बँकेमध्ये जे अकाउंट आहे हे कंपल्सरी केलं आणि तिथे काही पैसे ठेवावे लागतात. हे कशासाठी आहे? बेसिकली तो जो खर्च आहे ओके, मुलाचा राहण्याचा तिथला 1 वर्षाचा खर्च हा तुम्हाला तिथे ब्लॉक करून दाखवावा लागतो, जेणेकरून जर्मन गव्हर्नमेंटला असं वाटेल की हा काय आपल्या देशावरती एक बर्डन नाही आहे. पहिली गोष्ट, ह्याच्याकडे इनफ फंड्स आहेत टू टेक केअर ऑफ हिमसेल्फ इन अ फॉरेन लँड. ठीक आहे. तर त्यासाठी त्यांना ते एक सिक्युरिटी म्हणा ओके, दॅट इज टू बी गिव्हन टू द जर्मन गव्हर्नमेंट की बाबा आमच्याकडे पैसे आहेत, आम्ही काय तुमच्यावरती डिपेंडंट नाही आहोत. बरोबर. ठीक आहे. बस त्याचा राहण्या खाण्याचा तो खर्च आहे तो तुम्हाला ब्लॉक करून ठेवावा लागतो. साधारण किती रुपये ठेवावे लागतात? टू बी प्रिसाइज इट इज 11,208 euros. म्हणजे साधारणतः 10.5 लाख. 10.5 लाख रुपये. युरो वर खाली होतो त्या हिशोबाने आपण 10 ते 10.5 लाखापर्यंत. पण ते सगळे खर्च होतीलच असं नाही. त्यातनं एक ठराविक अमाऊंट ही स्टुडंटच्या बँकला रिलीज होते एव्हरी मंथ. ओके. आणि त्याच्यामध्ये त्याचा राहण्या खाण्याचा खर्च आरामात निघून जातो. अच्छा. म्हणजे स्टुडंटना जरी तिथं गेल्यानंतर जरी तुम्हाला जॉब नाही मिळाला लगेच 1 महिन्यात तर अशी काही काळजी करायची गरज नाही पडत. तर प्रत्येक महिन्याला ते गव्हर्नमेंट तुमच्या अकाउंटला थोडीफार अमाऊंट ट्रान्सफर करत असते. बरोबर. लोनसाठी कोणती कागदपत्र लागतात आणि जर कोणती असली तर ते प्लस पॉइंट असतात?
हे पण मला सांगा. म्हणजे जर लोन आपण करायचं असेल मुलाचं, जायसाठी ते लोन सँक्शन होण्यासाठी कुठली कागदपत्र आपल्याला लागतात एज्युकेशन लोनसाठी? ओके, आता एज्युकेशन लोनसाठी सगळ्यात आधी ओके, जर तुम्हाला 7 लाखाच्या वर एज्युकेशन लोन करायचं असेल, 7 लाखापर्यंत साधारणतः तुम्हाला बऱ्याचशा बँका विदाउट मॉर्गेज देतात, लोन देतात. बरोबर. ओके, पण जर त्यापेक्षाही जास्त तुम्हाला लोन हवं असेल तर तुम्हाला काहीतरी तारण ठेवणं गरजेचं आहे. ऑलराईट, आणि त्यानंतरच तुमचा सिबिल स्कोअर बघितला जातो. पहिला पालकांचा सिबिल स्कोअर आहे तुमच्या आधीच्या प्रॉपर्टीवरती काही लोन आहे का वगैरे, हे सर्व कॅल्क्युलेट केलं जातं, त्याचं इव्हॅल्युएशन केलं जातं आणि त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला एवढं लोन मिळू शकतं. ओके, आता युनिव्हर्सिटीकडनं आपल्याला एक ऑफर लेटर ओके किंवा अपॉइंटमेंट लेटर प्लस त्यांचा प्रॉस्पेक्टस ओके, हे सर्व बँकेला द्यावं लागतं. ऑलराईट, आणि प्लस ती युनिव्हर्सिटी जी आहे ती एका ठराविक रँकिंगची असणं गरजेचं आहे. ओके, तरच काही बँका तरच लोन देतात, नाही तर देत नाहीत. बरोबर. म्हणजे युनिव्हर्सिटी पण तुम्ही सिलेक्ट करताना अशी युनिव्हर्सिटी पाहिजे की जगामध्ये त्याचं काहीतरी एक लेवल पाहिजे किंवा त्याचं काहीतरी एक रँकिंग पाहिजे. बरोबर. आणि मग युनिव्हर्सिटीज कशा सिलेक्ट करायच्या? युनिव्हर्सिटी सिलेक्शनसाठी ओके, 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या कधीही. एक तर आपल्याला टेक्निकल युनिव्हर्सिटीजमध्ये जायचं आहे की अप्लाइड सायन्सेस युनिव्हर्सिटीमध्ये जायचं आहे. आता ह्या दोन्ही युनिव्हर्सिटीजमध्ये फरक काय हे जर विचारलं तर टेक्निकल युनिव्हर्सिटीज ह्या रिसर्च ओरिएंटेड आहेत, म्हणजे इथे थिअरी जास्त असते, आणि अप्लाइड सायन्सेस युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्या प्रॅक्टिकल बेस्ड युनिव्हर्सिटीज आहेत. म्हणजे ते थोडंसं वोकेशनल ट्रेनिंग किंवा तुमचे इंटर्नशिप्स, वेगवेगळ्या कंपनीमध्ये इंटर्नशिप्स वगैरे अशा बेस्ड या युनिव्हर्सिटीज आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जे आपल्याला इथे डिप्लोमामध्ये जे पोरं शिकतात ते कसं म्हणजे प्रॅक्टिकल ह्याच्यातनं शिकत असतात, त्यातनं ज्ञान मिळतं त्यांना. ओके, तर दॅट इज व्हॉट इज युनिव्हर्सिटीज ऑफ अप्लाइड सायन्सेस. आणि एक आहे टेक्निकल युनिव्हर्सिटी जी रिसर्च बेस्ड आहे, जे पूर्ण अभ्यास म्हणजे थिअरी ज्यादा असते ओके, आणि प्रॅक्टिकल कमी. आणि इथे प्रॅक्टिकल जास्त आणि थिअरी कमी. सेकंडली तुम्ही युनिव्हर्सिटी रँकिंग बघा, युनिव्हर्सिटीने कुठले तुमचे कोर्सेस अवेलेबल आहेत, काय तिथे टेस्ट द्याव्या लागतात ओके, किंवा कुठल्या फॅकल्टीज तिथे अवेलेबल आहेत, इंटरनॅशनल स्टुडंट्स आहेत का ओके, या सर्व गोष्टी तुम्ही तिथे बघू शकता. म्हणजे रँकिंग मॅटर करतं. रँकिंग डेफिनेटली मॅटर करणार, कारण काही कारणांमुळेच तर त्यांना ते रँकिंग मिळालेलं असतं. अगदी बरोबर. म्हणजे कॅम्पस इंटरव्ह्यूज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यामधून आपल्याला कळतात. ओके, तर आपण युनिव्हर्सिटी निवडताना त्या युनिव्हर्सिटी बाबा किती कॅम्पस इंटरव्ह्यूज होतात, किती कॅम्पस सिलेक्शन्स होतात. नुसतं इंटरव्ह्यूज घेऊन पण तर उपयोग नाही ना, सिलेक्शन्स पण तर व्हायला पाहिजेत. बरोबर, तर किती सिलेक्शन होतात कॅम्पस इंटरव्ह्यूजमध्ये, किंवा कोणत्या कंपनीज तिथे येतात, तर त्या कंपनीज चांगल्या रँकिंगच्या आहेत का, हेही आपण बघणं फार गरजेचं आहे. आणि काही टॉप रँकिंग युनिव्हर्सिटीची नावं मला सांगू शकाल का तुम्ही? डेफिनेटली. जर्मनीमध्ये TU9 असं म्हणतात, तर दोज आर ऑल टेक्निकल युनिव्हर्सिटीज. टॉप 9 युनिव्हर्सिटीज आहेत तिथं. तर त्याच्यामध्ये टेक्निकल युनिव्हर्सिटी बर्लिन आहे, टेक्निकल युनिव्हर्सिटी मेनहेम आहे, टेक्निकल युनिव्हर्सिटी म्युनिच आहे, युनिव्हर्सिटी ऑफ ब्रॉन्शबॅग आहे, युनिव्हर्सिटी ऑफ ड्रेस्डन आहे, आणि अशा बऱ्याच युनिव्हर्सिटीज आहेत. ऑल दीज आर टॉप 150च्या आतमध्ये यांचं रँकिंग आहे. So the best universities to enroll into. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आता आपण बघितला ना की काउन्सलर अशी संस्था ज्या आहेत त्या बऱ्याच ठिकाणी अशा छोट्या छोट्या झालेल्या आहेत. लोक अप्रोच करतात, त्यांच्या थ्रू जातात. तर टॉप संस्थांमधून आपण त्यांच्या थ्रू जाणं आणि या छोट्या छोट्या संस्थांमधून आपण जाणं यात काही फरक पडतो का? कनेक्ट्स मध्ये किंवा त्यांचे कनेक्ट्स असतील किंवा काय असं होऊ शकतं का? हो, तर कसं असतं, टॉप संस्था ज्या आहेत त्या आता बरेच वर्ष एखाद्या फील्डमध्ये असतात ओके, त्यांचे बरेचसे स्टुडंट असतात. बरोबर. ओके, आता जर्मनी म्हटलं तर जर्मनी इट्स अ रिजनेबली गुड बिग कंट्री. ठीक आहे, आता युनिव्हर्सिटीज काय एका ठिकाणी नाही आहेत, युनिव्हर्सिटीज ह्या जर्मनी भर पसरलेल्या आहेत. ओके, तर त्या कंपनीजचे जे स्टुडंट्स आहेत ते अख्ख्या जर्मनीभर कुठे ना कुठेतरी तुम्हाला एखादा स्टुडंट भेटणार. ओके, त्यामुळे तुम्हाला जेव्हा ऍडमिशन घेता त्या कंपनी थ्रू, तर त्याला बाबा तुमचा आधीचा कोणी स्टुडंट गेलाय का, तो एक स्टुडंट रेफरन्स भेटतो.
पहिली गोष्ट. मग बाबा त्याला तुम्ही डिरेक्टली विचारू शकता की ती युनिव्हर्सिटी कशी आहे, चांगली आहे का, खरंच वर्थ इट आहे का. नसेल तर मग तो जर तिथे अडकला असेल तर तुम्ही कशाला त्याला घेता, मग तुम्ही दुसऱ्या युनिव्हर्सिटीला घ्या. बरोबर. हे तुम्हाला डिसाईड करायला थोडंसं एक चान्स मिळतो. आणि सेकंडली काय होतं, जेव्हा एका कंपनी थ्रू तुम्ही जाताय तर सगळ्या बाकीच्या प्रोसेसेस ज्या आहेत त्या इज आउट होतात. तुम्हाला स्वतः डॉक्युमेंटेशनसाठी पळावं लागणार नाही, तुम्हाला स्वतः ऍडमिशन लेटरसाठी पळावं लागणार नाही, तुम्हाला APS साठी पळावं लागणार नाही, तुम्हाला ब्लॉग अकाउंटसाठी त्या कंपनीचे टायअप्स असतात. ते प्रॉपरली ते सगळं तुमचं एका प्लॅटरवरती तुम्हाला आणून अगदी सर्व केल्यासारखं केलेलं असतं. त्यामुळे ते प्रोसेस तुमची अगदी स्मूथ होऊन जाते आणि त्यांना तो एक्सपिरियन्स असल्या कारणाने फायदा तुम्हाला होतो. बरोबर. म्हणजे पहिल्यांदा जात असतो तेव्हा आपल्याला बरेच प्रश्न असतात. जेव्हा आपण अशा एखाद्या संस्थेतर्फे आपण जातो तेव्हा मला वाटतं की नक्कीच आपल्याला त्याचा फायदा मिळू शकतो, की त्यांचे कनेक्ट्स असतील किंवा त्यांची जी मुलं तिथे शिकत असतील तर याचा फायदा आपल्याला नक्कीच मिळतो. ओके. की विजाची अपॉइंटमेंट कधी घ्यायला हवी? एकदा का तुमचं APS आलं, ओके, त्यानंतर तुम्हाला जसं तुम्ही ह्याला अप्लाय कराल तुमच्या डॉक्युमेंटसाठी, युनिव्हर्सिटीला ऍप्लिकेशन्स करताय तुम्ही, ओके, तर एकदा ते झालं, तुमचं युनिव्हर्सिटीकडनं ऑफर लेटर आलं, तुमचं ब्लॉक अकाउंट रेडी झालं, तुमचं APS आलं, या तिन्ही गोष्टी आल्या तुमच्याकडे की तुम्ही विजाची अपॉइंटमेंट घ्या. ओके. विजाची अपॉइंटमेंट मिळायला साधारणतः 15 दिवस जातात. ओके. मला सांगा लोन प्रोसेसला किती वेळ लागतो? डिपेंड करतं तुमच्या बँकेवरती. जर सगळं व्यवस्थित असेल तर एक 20 दिवस. 20 दिवस. APS यायला? APS यायला 1.5 महिना. 1.5 महिना मिनिमम. ओके. म्हणजे एक 2 ते 2.5 महिने या गोष्टीसाठी जाणार. विजा आपण जेव्हा विजासाठी आपण अप्लाय करतो, APS आल्यानंतर आपण विजासाठी अप्लाय करायचं, बरोबर. विजा यायला आपल्याला किती दिवस लागतात? विजा यायला जर्मनीसाठी साधारणतः 1 महिना लागतो. बरोबर. म्हणजे 3 ते 4 महिने तुम्हाला या सगळ्या प्रोसेस करायला लागतात, बरोबर. आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपली प्रोसेस असते की आपण जातो जर्मनीला. जर्मनीमध्ये मी गेल्यानंतर मग काय करायचं? जर्मनीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी तिथे सिटी रजिस्ट्रेशन करावं लागतं, बँक अकाउंट ओपनिंग करावं लागतं, ठीक आहे. पोलीस बायोमेट्रिक्स घेतात तुमचे, ओके. आणि त्यानंतर तुम्हाला तिथे टॅक्स ID सुद्धा क्रिएट करावा लागतो, सो दॅट यू आर एलिजिबल टू वर्क ओव्हर देअर. ठीक आहे. आणखी एक महत्वाचा प्रश्न, हा सगळ्यात महत्वाचा आहे, कारण की जर मला जर्मनीला जायचं आहे शिकायला, समजा मी ठरवलं की मी जर्मनीला जायचं आहे, तर किती वर्षाचा कालावधी पूर्ण पाहिजे तुमच्या शिक्षणाचा? बरं. जर्मनीमध्ये जर तुम्ही बॅचलर्ससाठी जात असाल तर तुम्हाला 13 वर्षाचा कालावधी हा पूर्ण लागतो. म्हणजे 11वी-12वी नंतर मी जाऊ शकते का? नाही, तुम्ही डिरेक्टली नाही जाऊ शकत. तुम्हाला तिथे जाऊन स्टुडंट कॉलेज हे करावं लागतं 1 वर्ष आणि त्याच्यानंतरच तुम्हाला एनी बॅचलर्सला ऍडमिशन मिळते. आणि समजा 10वी नंतर मी 3 वर्षाचा डिप्लोमा केला आणि त्यानंतर जर मी इंजिनिअरिंग करण्यासाठी जर जर्मनीला गेले तर जाऊ शकता, तुम्ही डिरेक्टली जाऊ शकता. मग त्याचे काय फायदे असू शकतात? त्याचे फायदे हे होतात की तुम्ही जेव्हा डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षात असता त्यावेळेला तुम्ही जर्मन लँग्वेजचा कोर्स लावून टाकावा, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला तिथे पब्लिक युनिव्हर्सिटीसाठी अप्लाय करता येईल. आणि डिरेक्ट जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेला तुमच्याकडे डिप्लोमा असल्यामुळे तुमच्याकडे बराचसा एक्सपिरियन्स सुद्धा असतो, बिकॉज त्या एज्युकेशन पॅटर्न जे आहे डिप्लोमाचं त्यामुळे तुम्हाला एक्सपिरियन्स सुद्धा असतो, थोडासा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ज्याला म्हणतो आपण, ओके. तर तो तुम्हाला तिथे जॉब मिळण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी फायदेमंद ठरू शकतो. म्हणजे जर्मनीमध्ये जर मी इंजिनिअरिंग केलं तर त्याचे फायदे पण अनेक आहेत भारतामध्ये करण्यापेक्षा जर मी डायरेक्टली जर्मनीमध्ये केलं तर. ओके. आणि भारतामध्ये पण बऱ्याच युनिव्हर्सिटीज आहेत. जर मी इंजिनिअरिंग नंतर जर मी भारतामध्येच करायचं ठरवलं, मला जर हायर स्टडीजला मला जायचं नसेल जर्मनीला, तर जर्मनीमध्ये जाऊन शिकायचं आणि इंडियामध्ये शिकायचं, या दोन्हीतला फरक काय आहे? भारतामध्ये आपल्या सगळ्या टॉप युनिव्हर्सिटीज जर म्हटला तुम्ही तर आहेत त्या IITs सर्व, ओके, फॉर इंजिनिअरिंग ऑल द IITs आर देअर. तर त्यातली टॉप रँकिंग जी आहे दॅट इज IIT कानपूर, द टॉप मोस्ट युनिव्हर्सिटी इन इंडिया, ओके. तर ह्याचं वर्ल्ड रँकिंग जर बघितलं तुम्ही तर इट इज अराउंड 240, ओके. आणि तेच जर्मनीमधल्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, आता तुम्ही हायडेलबर्ग पकडा किंवा ज्या TU9 युनिव्हर्सिटीज आहेत, TU म्युनिच येते, TU ब्रॉन्शबॅग आहे, ओके. तर ह्या सर्व ज्या युनिव्हर्सिटीज आहेत ह्यांचं रँकिंग साधारणतः तुमचं 35 ते 150
ह्या रेंजमध्ये आहे वर्ल्ड रँकिंग. ओके, सो यू आर स्टडिंग इन अ वर्ल्ड रँकिंग युनिव्हर्सिटी, टॉप 100 किंवा टॉप 150 रँकिंग युनिव्हर्सिटीजमध्ये तुम्हाला शिकायला मिळतं. ओके, आणि अगदी क्षुल्लक फीजमध्ये, तर का नाही. सेकंडली, जेव्हा तुम्ही इथे इंडियामध्ये जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग करताय, ओके, त्यानंतर जॉब पॅकेजेस तुम्हाला मिळतात. ओके, आता जर एखादा IIT मधून बाहेर पडतोय मुलगा, ओके, तर त्याचं ॲव्हरेज पॅकेज जर आपण ॲव्हरेज काढला त्या युनिव्हर्सिटीचा, ॲव्हरेज पॅकेज जर आपण काढलं त्यांचं, तर ते साधारणतः 9 ते 10 लाख वार्षिक त्यांना मिळतं. तेच जर तुम्ही जर्मनीत शिकलात, त्यावेळेला आपण आपल्यातर्फे तुम्हाला तिथे स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम आणि एम्प्लॉयमेंट एक्सचेंज प्रोग्राम ह्यामध्ये आपण घालतो. तर त्यामध्ये तुम्हाला आरामात जॉब मिळतात. इन अ प्रॉपर इंजिनिअरिंग कंपनी किंवा IT सेक्टरमध्ये तुम्हाला जॉब्स तिथे अवेलेबल होतात. आणि त्यामध्ये स्टुडंट शिकतच जॉब पण करतो पार्ट टाइम. ओके, आणि त्याला साधारणतः 1800 ते 2500 युरोज इतका पगार सुरू होतो वाईल स्टडिंग. ओके, आणि वन्स हिज स्टडीज आर कम्प्लिटेड, जेव्हा तो इंजिनिअरिंग कम्प्लीट करेल त्यावेळेला त्याला साधारणतः 4000 ते 5000 युरोज इतका मंथली पेमेंट चालू होणार, मिळेल इतका जॉब त्याला तिथे आपण लँड करून देतो. सो दिस इज दी बेस्ट अपॉर्च्युनिटी फॉर इफ यू लुकिंग फॉर जॉब अपॉर्च्युनिटीज ऑल्सो. कारण इंडियामध्ये सध्या इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये खूप कमी जॉब्स आहेत. ओके, आणखी एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न, हे सगळे प्रश्न झाले, इंजिनिअरिंग झाल्यानंतर किंवा इंजिनिअरिंग करायला पण जर्मनीच का बोलतो? इंजिनिअरिंग नंतर जर्मनीच का? जर्मनी हा इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये, ओके, इन दॅट फील्ड बरेच वर्षापासून आहे. तुम्ही ऐकलं असेल जर्मन मेड कार्स, जर्मन मेड इक्विपमेंट्स, आणि जर्मन स्टील, जर्मन आय डोंट नो व्हॉट ऑल. ठीक आहे, तर येस, डेफिनेटली जर्मनी ह्या सेक्टरमध्ये खूप आधीपासून टॉपवरती आहे. तर तुमचे IT सेक्टर असू देत, ऑटोमोबाईल इंडस्ट्री, सगळ्या टॉप ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज ज्या गाड्यांचं मार्केट आहे तिथे, ओके, मर्सिडीज असो, ऑडी असो, टेस्ला असो, सगळं एव्हरीथिंग इज जर्मन मेड. तर then that is why Germany is the most favorite for engineering. Okay. आता सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे तर USA असो, UK असो, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड ह्या कंट्रीज ज्या आहेत, इंग्लिश स्पीकिंग कंट्रीज ज्या आहेत, तर तिथे फीज जास्त आहेत. बरोबर. त्या कंपॅरिझन मध्ये जर्मनीमध्ये एज्युकेशन छान आणि फीज अगदी क्षुल्लक. ओके, आणि प्लस जॉब अपॉर्च्युनिटीज. ओके, मला वाटतं की तुम्ही ज्या कंपनीची नावं सांगितली ती सगळी जर्मन मेड असल्यामुळं तुम्हाला जॉब पण 101% जेव्हा तुम्ही जर्मनीमध्ये शिकता तर त्याची आपण गॅरंटी देऊ शकतो. बरोबर. मगाशी आपण बोललो की जर्मनीमध्ये 2 टाईपच्या युनिव्हर्सिटीज आहेत, पब्लिक आणि प्रायव्हेट. दोन्हीच्या शिक्षणामध्ये काय फरक आहे? दोन्हीच्या शिक्षणात काही फरक नाही. ओके, पण येस, त्याला एंट्री प्रोसेस जी आहे दोन्ही युनिव्हर्सिटीजला त्या वेगळ्या आहेत. ओके, जर तुम्ही पब्लिक युनिव्हर्सिटीला जात असाल तर डेफिनेटली देर आर सम टेस्ट इन्व्हॉल्ड. ठीक आहे, त्या तुम्हाला काही टेस्ट द्याव्या लागतात आणि मगच तुम्हाला तिथे एंट्री मिळते. प्रायव्हेटला तसं नाहीये. प्रायव्हेटला तुम्ही पैसे द्या आणि ऍडमिशन घेऊ शकता. जसं पब्लिक युनिव्हर्सिटी आहे त्यांना आपण NC म्हणजे तुम्हाला तिथे एक्झाम देऊनच ऍडमिशन मिळतं. ओके, आणि ज्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत त्या NC फ्री म्हणतो आपण. तिथे तुम्हाला कुठल्या एक्झाम्स नाही द्यायच्यात. बरं, मग मला एक सांगा, आपण टॉप रँकिंग युनिव्हर्सिटीज म्हणतो की आपण जर्मनीमध्ये पण बघताना आपण टॉप रँकिंग युनिव्हर्सिटीज का बघतो? त्याच्यात काही फरक असू शकतो का? जेव्हा एखादी युनिव्हर्सिटी 5 नंबरला आहे आणि एखादी युनिव्हर्सिटी 500 नंबरला आहे, बरोबर, तर ह्या दोन्हीच्या शिक्षणामध्ये फरक असू शकतो का आणि काय फरक असेल? शिक्षणात फरक असतो. देर आर N नंबर ऑफ फॅक्टर्स. नुसतं शिक्षण नाही, कॅम्पस आला, कॅम्पस इंटरव्ह्यूज आले, किती कंपनीचे त्यांचा टायअप आहे, लायब्ररी कशी आहे, स्टुडंटचा फ्लो, इंटरनॅशनल स्टुडंटचा फ्लो किती आहे, पासिंग रेट काय आहे युनिव्हर्सिटीचा, अकॅडमिक स्टाफ किती आहे, त्यांचं कॅम्पसेस किती आहेत, किती फॅकल्टीज आहेत, या सर्व गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ती युनिव्हर्सिटी टॉप रँकिंग आहे की 500 नंबरची आहे की 5 नंबरची आहे हे त्याने डिसाइड होतं. एकच फॅक्टर नसतो.
की फक्त एज्युकेशन किंवा हे असं नाही. भरपूर गोष्टींचा विचार केला जातो. थँक्यू सो मच मॅम. मला वाटतं की आपण बऱ्याच गोष्टी कव्हर केल्यात. मी हे नाही विचारणार की माझं बाळ तिथे गेल्यावर काय खाईल, काय स्वयंपाक करेल, एवढ्या गोष्टी तर आपण करू शकतो, पण ज्या पण डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे होत्या मला वाटतं की तुम्हाला ह्या पॉडकास्ट मधून मिळाले असतीलच. आणखी काय प्रश्न जर तुम्हाला विचारायचे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि यासारख्या आणखी इंटरेस्टिंग पॉडकास्टसाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.